नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जे खरं तर फक्त एक पुस्तक नाहीये, तर ते आहे पिढ्यानपिढ्यांसाठी संस्कारांचं आणि मूल्यांचं एक चालतं बोलतं विद्यापीठ. कधी विचार केलाय की एका आईच्या साध्या सरळ प्रेमात इतकी ताकद कुठून येते, की ते प्रेम आयुष्यभरासाठी एका उत्तम चारित्र्याचा पाया रचून जातं? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं साने गुरुजींच्या श्यामची आई या अजरामर कलाकृतीमध्ये. हे फक्त कथांचं पुस्तक नाही, तर कालातीत शहाणपणाचं एक भांडर आहे. चला तर मग या विश्लेषणात जरा खोलवर जाऊया आणि श्यामच्या आईने दिलेल्या त्या अनमोल धड्यांना समजून घेऊया, जे धडे आजही तितकेच महत्वाचे आहेत. आणि या संपूर्ण पुस्तकाचा आत्मा जर कशात असेल, तर तो आहे संस्कार या एका शब्दात. आता संस्कार म्हणजे काय? नुसतीच शिकवणं नाही, तर कृतीतून, उदाहरणांमधून मुलांच्या मनात खोलवर रुजलेली मूल्य. आणि श्यामची आई ती प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक छोट्या मोठ्या प्रसंगातून हेच संस्कार श्यामवर घडवते. बघा, कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे चारित्र्याचा पायासुद्धा लहान लहान, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधूनच घडत असतो. पुस्तकात असे कितीतरी प्रसंग आहेत. एक उदाहरण घ्यायचं झालं तर श्याम जेव्हा एक पुस्तक लपवून ठेवतो, तेव्हा त्याची आई त्याला रागवत नाही, ओरडत नाही, तर अगदी प्रेमाने समजावून सांगते. ती त्याला दाखवून देते की लहान वाटणारी चूकसुद्धा चारित्र्यासाठी किती घातक ठरू शकते. तिच्या शिकवण्याची पद्धतच वेगळी आहे. ती शिक्षेवर नाही, तर समजुतीवर आधारित आहे. तिचे 3 सोपे टप्पे आहेत. सगळ्यात आधी आपली चूक मान्य करायची. मग त्या चुकीचा इतरांवर काय परिणाम होतो हे समजून घ्यायचं. आणि शेवटी सत्य बोलणं ही आपली सवय बनवून टाकायची. आईचे हे शब्द म्हणजे आयुष्यभरासाठीची शिदोरीच आहेत. ती श्यामला काय सांगते? की अरे, भौतिक संपत्तीपेक्षाही सत्याची संपत्ती कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. आणि हाच विचार पुढे जाऊन चारित्र्याचा कणा बनतो. पण चारित्र्य म्हणजे फक्त स्वतःपुरतं मर्यादित नसतं, नाही का? ते तर इतरांशी कसं वागतो यातून अधिक उजळून निघतं. पाहूया आई करुणेचा धडा कसा शिकवते ते. आयुष्यात ना नेहमी 2 मार्ग असतात. एक स्वार्थाचा, जो सतत विचारतो यात मला काय मिळेल, आणि दुसरा असतो त्यागाचा, जो विचारतो मी काय देऊ शकेन. श्यामची आई नेहमी याच दुसऱ्या त्यागाच्या मार्गावर चालायला शिकवते. पुस्तकातले प्रसंग म्हणजे निव्वळ कथा नाहीत, त्या कृतीतून दिलेल्या शिकवणी आहेत. आपला नवीन कोट पावसात भिजणाऱ्या मुलाला देऊन टाकणं असो, किंवा गरिबांच्या घरी जाऊन त्यांची सेवा करणं असो, आई श्यामला सहानुभूती आणि कर्तव्य म्हणजे नेमकं काय हे प्रत्यक्ष करून दाखवते. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आईचे शिकवणीचा गाभा एकाच विचारात आहे. तो म्हणजे आपलं खरं मोठेपण आपण किती कमावतो यात नाही, तर आपण इतरांसाठी किती जगतो, त्यांची किती सेवा करतो यात आहे. पण गंमत म्हणजे या शिकवणीचा प्रभाव फक्त श्यामपुरता मर्यादित राहिला नाही. तो एक असा वारसा बनला जो आजही इतक्या पिढ्यांनंतरही टिकून आहे. विचार करा, 1935 साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक आजही तितकंच ताजं आणि महत्त्वाचं वाटतं. काळ बदलला, जग कितीतरी पुढे गेलं, पण आईच्या प्रेमावर आणि मूल्यांवर आधारित शिकवण कधीच जुनी होत नाही. पण एक प्रश्न साहजिकच मनात येतो, नाही का, की आजच्या या इतक्या धावपळीच्या, गुंतागुंतीच्या जगात ही इतकी साधी शिकवण आजही आपल्या मनाला इतकी का भिडते? मला वाटतं याचं उत्तर त्या शिकवणीच्या साधेपणात आणि तिच्या प्रामाणिकपणातच दडलेलं आहे. हे पुस्तक आपल्याला नेमकं काय देऊन जातं? तर ते आपल्याला ओळख करून देतं आईच्या निखळ प्रेमाची, प्रेरणा देतं चारित्र्यवान बनण्याची, दाखवून देतं साधेपणातलं सौंदर्य, जाणीव करून देतं कर्तव्याची, आणि अनुभव देतं त्यागातून मिळणाऱ्या आनंदाचा. आणि शेवटी आईचा हा उपदेश जणू काही सगळ्या शिकवणीचं सार सांगून जातो. आपलं नुकसान करणाऱ्या व्यक्तीलाही सुगंध देणाऱ्या चंदनासारखं आपलं चारित्र्य असावं. म्हणजे इतरांनी आपल्याशी कसंही वागलं तरी आपण आपला चांगुलपणा कधीच सोडू नये. जाता जाता एक विचार सोडून जातो. आजच्या जगाकडे पाहिलं तर श्यामच्या आईने दिलेल्या इतक्या सगळ्या धड्यांपैकी असा कोणता एक धडा आहे ज्याची आज आपल्याला, या समाजाला सर्वात जास्त गरज आहे असं वाटतं? यावर नक्की विचार करा.